नहीं, निश्चित ही आज मलाड के लिए ऐतिहासिक पल है, क्योंकि आज नवरात्र का पहला दिन है। आज पूरे महाराष्ट्र में हमारे मंदिर जो बहुत दिनों से बंद थे वो खुले हैं। इसलिए जो धार्मिक लोग हैं, जो श्रद्धालु लोग हैं, उनको एक बहुत ही उत्साह का दिन है आज। और ऐसे समय पर भी हमारी नगर सेविका योगिता कोहली और सुनील कोहली, ये दोनों ने मिलकर ये जो मलाड का पाटला देवी मंदिर है, इसके आसपास का जो सौंदर्यीकरण का काम किया, जिसका उद्घाटन करने का अवसर मुझे प्राप्त हुआ। मैं बहुत ही प्रसन्नता महसूस करता हूँ। और सुनील जी ने बातें जो बताई, ये मंदिर कितना जूना है, कितना 100-125 साल से भी ज़्यादा इस मंदिर को हुए, और इस मंदिर की जो विशेषता है वो उन्होंने बताई। बहुत ही प्रसन्नता महसूस होती है कि हमारा जो सनातन धर्म है वो कितना डीप तक गया है और कितनी उसमें ताकत है, उसकी विचारधारा में कितना दम है। हम सारे लोगों को जोड़कर साथ में आगे बढ़ने की सोचते हैं। हमारा धर्म ऐसा है कि हम विश्व का कल्याण की कामना हम लोग करते हैं, और यही विशेषता है कि भारत जैसे देश पर बहुत बार आक्रमण हुआ, बहुत हमला करने का लोगों ने कोशिश किया, लेकिन जितना भारत देश को छोटा करने का प्रयास लोग करते हैं, भारत एक ऐसा देश है कि वो उससे भी बड़ा होकर उभरता है और दुनिया के सामने हम अपना परिचय देते हैं। यही विशेषता है, और इन सारी विशेषताओं के पीछे मैंने कहा कि हमारी देवी देवताओं की जो हमारी ताकत हम सबके पीछे खड़ी है, वही हमको प्रेरणा देती है हमेशा का अच्छा काम करने का। और हम संकल्प करते हैं कि हम आने वाले दिनों में सारे समाज, जो मानवीय जीव है, ऐसे सारे समाज को साथ में लेकर आगे बढ़ाएंगे। देश और दुनिया में भारत देश का नाम रोशन हो, इस प्रकार का काम हम सब लोग मिलकर करेंगे। सर, नवरात्रि का पर्व चल रहा है, देशवासियों को क्या शुभेच्छा देना चाहेंगे? नहीं, नवरात्र का पर्व है, खुशी भी है, थोड़ा गम भी है। खुशी इसलिए कि मंदिर खुले हैं, नवरात्र का महोत्सव जोर से शुरू हुआ है, लेकिन खेलने की आज़ादी जितनी मिलनी चाहिए उतनी इस बार भी नहीं मिली। इसका थोड़ा गम है लोगों को, लेकिन मैं मानता हूँ कि जो भी होता है वो अच्छे के लिए होता है। ऐसे समय पर लोग साथ में आते हैं, बैठते हैं, कुछ बातचीत करते हैं, नहीं तो फिर सारे लोग खेल में और सारे डिंग डांग में ही मिल जाते हैं, तो बहुत जूने लोग और अच्छे और सच्चे लोग भी मिलते हैं, तो बातचीत भी होती नहीं है। तो ये 1.5 साल में हमने बहुत जो खोए हुए लोगों को पाया और बातचीत करने का अवसर प्राप्त हुआ। घर के लोगों के साथ में भी कभी बातचीत नहीं होती थी, तो वहाँ पर भी एक अच्छा वातावरण निर्माण हुआ। मैं मानता हूँ कि भगवान जो भी स्थितियाँ पैदा करते हैं, उस स्थिति के हिसाब से हम लोगों ने चलना चाहिए, तो उसमें भी एक नया आनंद मिलता है। सर, पिछले 5 सालों से सुनील सर अलग अलग कार्यक्रम करते आ रहे हैं, उनके बारे में क्या कुछ कहना चाहेंगे सर? नहीं, मैंने बताया कि पूरे 4.5 साल में नगर सेविका योगिता बहन बनने के बाद में, वैसे इनका तो काम तो बहुत पहले से ही है, इसलिए तो मेरे जैसे व्यक्ति को जब मैं लोकसभा के चुनाव में खड़ा था, बहुत भारी वोटों से मैं यहाँ से मुझे लीड मिला। उसके बाद में जब उनको टिकट मिला तो लगता था कि जीतेंगे, लेकिन इतने बड़े वोटों से जीतेंगे ऐसा लगता नहीं था, और वो जीते। और जीतने के बाद में लगातार लोगों के साथ में संपर्क में रहकर बहुत सारे काम, मैं तो कितना अनगिनत बार यहाँ पर उद्घाटन के लिए आया हूँ। खुशी होती है कि जब एक पहली बार भी चुनकर आने के बाद में सुनील जैसे का एक लंबा एक्सपीरियंस जिसको है, वो योगिता बहन को मिला, इसलिए इतने सारे बड़े बड़े अच्छे काम हुए हैं। और मैं मानता हूँ कि आने वाले दिनों में इससे अच्छे और इससे बड़े बड़े काम होंगे मलाड के लिए। बहुत धन्यवाद। लोग क्या आपने ऐतिहासिक पल बना दिया, क्या कुछ कहना चाहेंगे सर? देखो, सबसे पहले तो आज नवरात्रि का शुरुआत हुई है, इसके लिए पूरे हिंदू धर्म के सभी लोगों को देवी की तरफ से प्रार्थना करता हूँ, देवी को प्रार्थना करता हूँ कि सबको सुख, समाधान, शांति, अच्छा आरोग्य मिले, ऐश्वर्य मिले, और ये कोरोना का जो महा राक्षस पैदा हुआ है उसका पूर्ण नाश हो, और लोग फिर से अच्छी तरह रहन सहन और अपने काम धंधे करें, इसी में देवी से प्रार्थना। सर, ये मंदिर को पूर्ण करने में कितना दिन लग गया सर? कितने दिन से प्रयास चालू था? देखिए, ये पाटला देवी मंदिर है, ये मालाड की ग्राम देवी है, और ये करीबन 1807 साल में यहाँ के महंत करके थे, उन्होंने इस मंदिर का निर्माण किया, और वक्त से लेके निरंतर यहाँ के पूरे हिंदू धर्म के आसपास के यहाँ के जितने भी लोग हैं उनकी देवी में आस्था है, ये देवी में विश्वास है। सब लोग अपने अपने तरीके से आते हैं, देवी का आशीर्वाद लेते हैं, अपनी मानता मानते हैं, और देवी का आशीर्वाद पाकर वो अपने अपने काम धंधे कारोबार शुरू करते हैं। सर, कोविड का मौका है यहाँ पे सर, यहाँ पे बोला जा रहा है कि ज्येष्ठ नागरिक और बच्चों लोग का अलाउड नहीं है, तो उसके ऊपर क्या कुछ कहना चाहेंगे सर? देखिए, कोरोना का जो संकट है, कुछ WHO की गाइडलाइंस है, कुछ हमारी
हेल्थ ऑर्गेनाइजेशन की गाइडलाइन है, सरकार की गाइडलाइंस है, और जो भी गाइडलाइंस के हिसाब से जो सरकार को निर्देश दिए जाते हैं उसके तहत वो सभी को रिस्ट्रिक्शन देते हैं। और इसी तरह छोटे बच्चे और ज्येष्ठ नागरिकों के लिए अभी अलाउ नहीं किया, लेकिन हम सरकार से प्रार्थना करेंगे, क्योंकि मंदिर खुलवाने के लिए भी हमें काफ़ी आंदोलन करना पड़ा, दो बार हमें सड़क पर उतारना पड़ा, और हिंदू धर्म की जो आस्था है उसके लिए कई बार हमको सरकार के सामने आक्रोश करना पड़ा। उसके बाद ही आज ये मंदिर खुले हैं। तो जल्द से जल्द जो भी सर्वसामान्य नागरिक है, ये देश के रहीवासी है, महाराष्ट्र के रहीवासी है, मुंबई के रहीवासी है, उनको मंदिर में जाके माता जी के भगवान के सामने माथा टेकने का उन्हें पूरा स्वतंत्र है, और वो जल्दी से जल्दी मिलना चाहिए, और सबको माता जी का दर्शन और भगवान का दर्शन होना चाहिए, ऐसे हमें अपेक्षा करते हैं। सर, दर्शकों के लिए क्या कुछ कहना चाहेंगे? दर्शकों को यही कहना चाहेंगे कि कोरोना का ये काल ख़त्म होने के बाद अपने अपने कारोबार फिर से अच्छी तरह शुरू होने चाहिए, और लोगों को जो अपने धर्म में आस्था रखते हैं वो कायम रखनी चाहिए, क्योंकि हिंदुस्तान में कई प्रकार की ऐसी उपलब्धियां पिछले 7 साल में हुई है, और जो पिछले 70 साल में नहीं हुई है। एक विश्वास लोगों के मन में पैदा हो गया है, खास करके जो हिंदुस्तान को, इस धरती को, इस भारत भूमि को प्यार करते हैं, मोहब्बत करते हैं, उनको ये पता चला है कि 500 साल संघर्ष करने के बाद हमारा श्री राम जी का मंदिर है, और राम जी मंदिर का सिर्फ घोषणा नहीं हुई, उसका निर्माण कार्य पूर्ण होके सम्माननीय हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथों से उसका मुहूर्त हुआ है। और जल्द से जल्द वो जो मंदिर बनने वाला है, वो राम का मंदिर बनने वाला है। उस राम का मंदिर नहीं, वो राष्ट्र मंदिर है। उसके लिए कई लोगों ने अपने प्राणों की आहुति दी है। सरयू नदी में कितने लोगों ने अपना लहू बहा है, और उसके बाद वो मंदिर का निर्माण पूरा हो रहा है, लोगों की आस्था पूरी हो गई है। इस देश में असमानता थी, किधर जम्मू कश्मीर के लिए, थोड़ा आवाज़ कमी करो सर, जम्मू कश्मीर के लिए जो 370 का जो कलम था, वो 370 का कलम नष्ट हुआ है, ख़त्म हो गया है पूरी तरह। और आने वाले समय में ऐसे कई प्रकार की उपलब्धियां है, जो समान नागरिक कायदा रहने दो, हमारे देश में एक एकता और समानता होनी चाहिए, ऐसे कई प्रकार के कानून आने वाले समय में लोकसभा में पारित होने वाले हैं, और इस देश के सभी लोगों को एक समान आज़ादी मिलने का समय नज़दीक आ चुका है। नारी शक्ति देश की सबसे बड़ी शक्ति है। मैम, क्या कुछ कहना चाहेंगी नारी शक्ति के बारे में? सबसे पहले मैं आज नवरात्रि की बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगी। और नारी शक्ति ये ऐसी शक्ति है क्योंकि उसमें एक माँ छुपी है। माँ जैसा सबकी रक्षण करती है, वैसे ही नारी शक्ति कौन सा भी काम उसके सामने आए वो पूरा ज़रूर करती है, इतना ही मैं कहूँगी। और उसके नारी शक्ति का आवाज़ कभी दबाया नहीं जाना चाहिए, क्योंकि उसे मालूम है कि आने वाले समय में नारी शक्ति मतलब कौन सी भी कठिनाई हो, घर से निकल के वो पति का साथ देती है, बच्चों के लिए देखती है, और खुद के लिए भी कुछ करना चाहती है। तो उनकी उड़ान कभी बंद नहीं होनी चाहिए, इतना ही मैं कहूँगी। वो कई रूप बोला गया है, जैसे आज शुरुआत पहला दिन है, तो बताइए जरा। देखो, नवरात्रि के 9 रूप रहते हैं, लेकिन जब भी कोई भी अच्छा काम करे तो वो मुंह पे सरस्वती रखती है, और जब भी कोई उसे रोकता है तो वो काली का रूप भी लेती है। ऐसे बहुत सारे रूप नारी शक्ति में है, और नारी शक्ति सबसे महान ऐसे मुझे लगता है, क्योंकि अपनी भारत माता भी एक नारी शक्ति है, पूरा देश अपना चलाती है। धन्यवाद। नमस्कार। श्री पाटलादेवी देवस्थानचे सर्व कर्ते धर्ते, मलाड विधानसभा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुनील कोली, नगरसेविका योगिताताई कोली, दिलीप म्हात्रे जी, भूषण मंत्री सुरेश महंत, अन्य सर्व देवस्थानचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ गंगाराम जमदांगीजी, माझ्यासोबत आलेले धवल होरा, उपस्थित सर्व नगरजन बंधू आणि भगिनींनो, आज नवरात्रच्या पहिल्या दिवशी एक चांगल्या वास्तू निर्मितीचं आपण लोकांनी उद्घाटन केलं, आणि योगायोग आज संपूर्ण महाराष्ट्रात
मंदिराचे दार गेल्या 1.5 वर्षानंतर उघडलं, त्याचाही एक आपल्याला आनंद आणि समाधान आहे. आणि सुनील कोले आणि योगिताताईंनी गेले 4.5 वर्ष मालाड परिसरामध्ये भरपूर असे लोकोपयोगी काम, मग ते नगरसेवक फंडातून असो किंवा व्यक्तिगत खाजगी स्वरूपात या फंडाच्या माध्यमातून विकास कामं केले. मग SP रोडला असो किंवा ठिकठिकाणी चौक निर्माण करण्याचा असो. आणि म्हणून या सर्व कामामुळे एक नावलौकिक ह्या परिवाराचा झालेला आहे. मी ज्यावेळी सुनील कोहली पहिल्यांदा पक्षात प्रवेश त्यांनी केला त्यावेळी इथे सभा आपण लोकांनी घेतली होती, तेव्हा मी आलो होतो. आणि त्यानंतर ज्यावेळी योगिताताईला आपण तिकीट दिलं त्यावेळेचा त्याच्या आधीचा राजकारण इकडचा एक वेगळ्या प्रकारचा होता. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला इतका मोठा यश इथे मिळेल असा कमीत कमी मला तरी वाटत नव्हता. जिंकू आपण, परंतु ज्या मताधिक्याने विजय हासिल केलं आणि त्याच्यातून सुनीलने गेले अनेक वर्ष केलेले काम आणि कामाची तळमळ, एकूणच परिसरातल्या लोकांच्या, जुन्या लोकांच्या भेटी, संपर्क, मग शाळा आणि कॉलेज जीवनातले लोकही कधी कधी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटत असतात. तर सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माणूस किती लोकांबरोबर गाठीभेटी होतात आणि किती वर्षानंतरही ते गाठीभेटी कायम ठेवून त्यांच्याबरोबर आपण संबंध प्रस्थापित करत असतो, त्याचा उदाहरण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून आजचा जो हा काम आजच उद्घाटन करायचं होतं आणि महापालिकेचं काम म्हटलं का मग त्याच्यात काही ना काहीतरी बाकी राहतोच, परंतु राहायला नाही पाहिजे. मला ज्यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी लोक सांगतात तर मी ज्या काही गोष्टी मला सांगायच्या असतात ते मी सांगत असतो. हा, कडक शब्द भाषेनुसार. आणि पहिल्याचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक झालेला आहे. पहिल्या वर्षामध्ये एखादा कार्यक्रम झाला तर खूप केलं नगरसेवकांना असं वाटतं. आता दर आठवड्याला कुठे ना कुठे काही ना काही कार्यक्रम असतो, काही ना काही आपण करत असतो. आणि कामं पण खूप वाढलेली आहे, व्यापही तितकाच वाढलं आहे. आणि महानगरपालिकेचा जो काही नियम आहे त्या नियमाच्या माध्यमातून एखादा काम आपण यशस्वीरित्या पुरा करणं ते इतकं सोपं नाही. आणि तरीसुद्धा कार्यकर्ते जर शेवटीने एक जिद्दीने त्या कामाच्या पाठपुरावा आपण लोकांनी केलं तर भरपूर कामं होतो, हे आपण लोकांनी पाहिलेलं आहे. आणि योगेशताईंना आणि सुनीलला ज्या गावदेवी आहेत, ज्या गावदेवीच्या श्रद्धेने आपले वडील आणि त्यांच्या पूर्वीचे लोक आणि आपण आता आणि नंतर आपल्यानंतरची पिढी हे सर्व ज्या पाटलादेवी मंदिराच्या सोबत ज्यांचा एक विश्वास म्हणूया किंवा एक श्रद्धा निर्माण झाली आहे, अशा ठिकाणी इतकं चांगलं काम करण्याची संधी मिळणं हा सुद्धा एक भाग्यातलाच गोष्ट असं मी मानेन. आणि म्हणून हे सर्व आपण लोकांनी करत राहायला पाहिजे. शेवटी आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या देवी देवतांचा पूजापाठ, मान सन्मान, आदर जे काही करायचं ते आपण करत असतो. परंतु आपण लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की आपण इतर धर्मियांचाही देवी देवतांचा आपण नेहमी आदर करत असतो. मग अनेक लोकांना तुम्ही पाहाल बँड्राच्या माईंच्या चर्चमध्ये जातात, बँड्राला मग तुमचा बाबाचा दर्गेमध्ये जातो, आपण अनेक ठिकाणी आपण जातो. आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक इतका आहे की इतर लोक अजिबात येणार नाही. माझ्यासारखा माणूसही कितीतरी वेळा रमजानच्या वेळी जवळ खजूर खाल्ले, कलिंगड खाल्ले, डोक्यावर टोपी पण लावून घेतली, सर्व लावले, परंतु ते लोक चुकून सुद्धा कधी पण आपला टिळा लावणार नाही. हे त्यांच्यात आणि आपल्यामधला फरक आहे. सुनीलने उल्लेख केला 786 सिटी सर्वे नंबरचा. आपण त्या 786ला महत्व किती आहे हे आपण मनातून आपण लावून देतो, परंतु अन्य लोक करत नाही. आणि अन्य लोक करत नाही म्हणून देशाच्या जगाच्या पाठीवर त्यांचा नाव निशाण कितीतरी देशाचा मिटलेला आहे, हा आपण लोकांनी पाहिलं. आणि म्हणून आपला हा सनातन धर्म
हजारो वर्षापासून किती संकट आले, किती लोकांनी ह्याला संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु संपवणारे संपलेपर्यंत आपला धर्म संपत नाही. त्याचा हा वैशिष्ट्य आहे. आपण वाढत जातोय आणि आपण वाढवण्यासाठी खूप हातामध्ये तलवार विलवार घेऊन काय करत नाहीये. आपण फक्त सकाळी उठून आपल्या देवाची पूजा करतो आणि आपण करतो हे पाहिल्यानंतर आपली नंतरची पिढी हे करत असते. मी पहिला खूप श्रावण महिना एकदम कडक पाळत होतो, दाढी पण काढत नव्हतो सर्व. नंतर मग दाढी बंद केलं आणि सर्व नगरसेवक झाल्यानंतरही हा आई वडिलांचे संस्कार होते. गरिबीमध्ये पण खायला नसलं तरी सकाळी आई उठून देवाची पूजा करते हे आपण लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी किती कडक देवाची पूजा वगैरे करत होतो. तर श्रावण महिना खूप कडक पाळत होतो. आताही श्रावण महिना पाळतो, पण आता मी दाढी वाढवणं बंद केलं. परंतु आता माझा मुलगा तो माझ्यापेक्षा जास्त धार्मिक झाला आणि मी थोडा कमी झालो, स्लो झालो. म्हणजे आपला प्रयत्न काय असतो, आपल्या नंतरची पिढीने हे सर्व अंगीकार करावं. आणि ज्यावेळी त्या लोकांनी अंगीकार केलं तर आपल्याला वाटतो का आता आपण कुठेतरी कमी करायचं. आणि मी पूजा करत असताना सकाळी फक्त 2च मिनिटं पूजा करतो. त्या 2 मिनिटात सर्व जगाला सुखी ठेव म्हणून देवाला सांगतो. म्हणजे त्यात सर्व आले, तर मला सुखी कर, माझ्या बायकोला सुखी कर, माझ्या मुलांना सुखी कर, ह्याला कर त्याला कर. कशाला बाबा, सर्व सुखी होऊन दे ना, काय फरक पडतो आपल्याला. सर्वांना सुखी कर हे 2 मिनिटात होतो. आणि मग 2 मिनिटात ते पूजा केल्यानंतर दिवसभर लोकांचं काम करायचा, हा माझा सर्वात मोठा पूजा, हा एकदम सर्वात मोठा पूजा हे करत असतो. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठी ताकद निर्माण होत असते. आणि म्हणून हे सर्वांनी केलं पाहिजे. आणि आपण किती भाग्यवान आहोत. आज मंदिराचा विषय म्हणून परत एकदा मी राम मंदिराचा इथे उल्लेख करणार. आपण किती भाग्यवान आहोत. ह्या गेल्या शताब्दीमध्ये जन्मलेले लोक आणि ह्या शताब्दीमध्ये जे आता आपण वावरतो ते किती भाग्यवान आहेत. आपल्या बापदादा परदाद्यांनी राम मंदिर जेव्हाही तुटलं असेल त्यानंतरची पिढी सर्व त्यांच्या डोक्यावर ते कलंक घेऊन जगले आणि कलंक घेऊन ते गेले वरती. परंतु आपण भाग्यवान आहोत. आपल्या नजरेसमोर आपल्या बापदाद्यांच्या डोक्यावरती किंवा त्यांच्या डोक्याचं जे काही कर्ज होतं ते फेडण्याची संधी आपल्याला मिळाली. आपण राम मंदिरच्या निर्माणासाठी ज्यांच्याकडे यथाशक्य पैसे होते ते पैसे दिले आणि आपल्या नजरेसमोर ते होणार. आणि आपण सर्वांचा एक खासदार म्हणून मी इतका भाग्यवान आहे. 1992ला खूप परिस्थिती वाईट नव्हती. तुमचा आता टी शर्ट खूप चांगला आहे, पण मी जे टी शर्ट घालून गेलो होतो ते आता त्याचा आठवण येते मला. सर्व जुन्या गोष्टी मला आठवणी आहेत. मी 300 किलोमीटर पदयात्रा अयोध्येचा मी केलं. माझ्या नजरेसमोर ढाचा तुटला आणि माझ्या नजरेसमोर ढाचा तुटला हे 2014च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत मालवणीला जाऊन मी सांगितलं. मी म्हणून मी कट्टर हिंदू आहे. तुम्ही कट्टर मुसलमान असाल तर मला काही प्रॉब्लेम नाही, परंतु मी कट्टर हिंदू आहे. मी हे करून आलोय. तुम्हाला मतं द्या तिथं द्या हे मी चालू कडक एकदम कडक भाषण सांगितलं. मी माझ्या दिल्ली निवडणुकीच्या काही गोष्टी मी खूप सरळ आहे. मी किती सरळ आहे तर एखादा प्रचार करत असताना जीप वरून मुसलमान दिसला का मी त्याला नमस्कार करायचो. 1 करायचा, 2दा करायचा, 3दा केलं, पण त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही. तर मी रथ उचलून त्याला जाऊन भेटून आलोय. 16 तारखेला मी मोठ्या मताधिक्याने जिंकणार आणि मी तुला परत भेटायला येणार हे मी 4 लोकांना बोललो. अरे त्याला त्याच्या धर्माची एवढी गरुड असेल तर मलाही असलं पाहिजे. बाबा तू मतं देऊ नको ना मला, पण माझा नमस्कार तो स्वीकार. आणि तो नमस्कार स्वीकारत नसेल तर मग आपल्याला आपली जात त्याला दाखवावी लागेल. आणि हे आपण आपल्या पूर्वजांना केलं, आपण करतो आणि आपली नंतरची पिढी करेल. आणि म्हणून आपला हा सनातन धर्म याला खूप स्कोप आहे पुढे. आज जगातले लोक जर भारत देशाला आपल्याला एक प्रधानमंत्री असे भेटले ज्याने संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव उजो केलं. आणि म्हणून सर्व जगातले लोक आपल्याला मानतात तर ह्यासाठी मानतात आपलं राहणं खाणं, आपला विचार करणे, आपला इतर लोकांच्या बाबतीत आपल्या मनातल्या आदर, इतर लोकांना समाविष्ट करण्याची क्षमता आणि ताकद परमेश्वराने आपल्याला ह्या धर्माने दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशाचा इतिहास बघितला तर अनेक देशातल्या लोकांना ज्यावेळी बाहेर काढलं त्या अशा अनेक लोकांना थारा देण्याचं काम आपण लोकांनी केलं, या देशाने केलं. आणि म्हणून संपूर्ण जगात आज आपल्या भारत देशाचं नाव आहे. आणि त्याचा एकच कारण का आपण देवी देवतांच्या पूजेच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीला खूप टिकून ठेवलेलं आहे. आणि भविष्य काळात सुद्धा हे टिकून ठेवावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. एक छोटासा सजेशन देतो तर सुनील उद्या काढणारच
ते आपण पाठी फलक लावलं त्याच्यासमोर तो झाड आहे. ते झाड मला का आठवलं आणि त्याचं भाषण मी का आता करतो तर हे इथेच नाही तर बोरिवलीला काल मी बघितलं एक झाड आहे ते 2 फूट वरती आहे. झाड पडलं असेल तर म्युन्सिपाल्टी येतात असे कापून जातात आणि तो बुंदा तुम्ही बघा तुम्हाला जिथे जर रोडमध्ये दिसत आहे झोपायची ते आठवणार तुम्हाला आता हे माझं भाषण ऐकल्यानंतर आठवणार. तर असे अनेक ठिकाणी पडले असे म्युन्सिपाल्टीवाले नाही काढणार हे आपल्यालाच काढावं लागेल हे तुम्हीच काढा. म्हणजे तितका सर्व सुंदर आपण बनवलं त्या झाडाचा बुंदमुळे तो सर्व संपून जातो. आणि बोरिवलीला मी विचार केला काल माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात असे 50 कल्पना येत असतात. मला इथे एक बोर्ड लावायचं आणि त्या बोर्डमध्ये लिहायचं हे झाडाचा जो बुंद आहे ते हेरिटेज आहे. ते हेरिटेज असल्यामुळे म्युन्सिपाल्टीवाले पण काढत नाही आणि निवडून आलेले लोक पण काढत नाही. याची आपण लोकांनी सर्वांनी देखभाल करायची. अशा प्रकारचा एक कटाक्षचा बोर्ड लावायचा असं कोणाच्याच मनामध्ये येत नाही. आणि म्हणून सुनीलला आणि योगिताला मी इतकं सांगेन रस्ता एकदा खराब असला ना आपल्या वॉर्डमध्ये तर ते म्युन्सिपाल्टीला शिवाय घालतील लोक रस्ता खराब असला तर. परंतु अशा काही छोट्या गोष्टी असतात ना ते पटकन गोपाल शेट्टी आठवणार, सुनील कोले आठवणार, योगिता कोले आठवणार. लोकांना वाटलं हे छोटा काम पण ह्यांना जमत नाही हे लोकांच्या डोक्यात येणार. आणि म्हणून अशी छोटी छोटी कामं आपल्या परिसरामध्ये असल्याला पाहून ते आपण लोकांनी केलं पाहिजे. आणि नक्कीच गेल्या 60 वर्षांमध्ये या जोडीने मी जोडी म्हणणार नाही तर सुनीलचं नाव घेतलं तर योगिताचं आईनं वाईट वाटेल, योगिताचं आईनं घेतलं तर ह्यांना वाईट वाटेल आणि म्हणून जोडीचा उल्लेख करतो. या जोडीने भरपूर असं काम केलं, भरपूर काम केलं. आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये बाबा आता सुनील जाताना मी नाही गेली तर चालेल, तर योगिता गेल्यानं मी नाही गेलं तर चालेल अशा या दोघांच्या मनामध्ये कधीच येत नाही. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम माझा घरगुती कार्यक्रम आहे अशा प्रकारे डोक्यात घेऊन हे लोक काम करत असतात. आणि म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीला ज्यावेळी बोलवतात मग तो कार्यक्रम छोटा आहे किंवा मोठा आहे हे न बघता मला ज्यांनी बोलवलं आणि मी जर गेलो नाही तर त्यांची काम करण्याची जी तळमळ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमी येणार. आम्ही एवढा मरतो आणि आमचा नेतृत्व आम्ही चांगला केलेला आहे पाहायला येत नाही असा जर मनात कोणाचा आला मग आपलं काम करण्याचा जो स्पीड आहे आणि जी इच्छा आहे ती मरते असा मला नेहमी वाटत असतं. आणि म्हणून मी छोटा कार्यक्रम असलं तरी जातो, तरी 10 लोक असले तरी जातो. मला काही लोक म्हणतात तुम्ही इतका 7 वेळा निवडून आलात, तुम्ही एवढे मोठे पद आहे तुमच्याकडे, तुम्ही अशा छोट्या कार्यक्रमाला जायला नाही पाहिजे. मी म्हटलं छोट्यातूनच मोठा होत असतो. आणि मी माझा इतिहास जर बघितलं तर मी एकदम शून्यातून इथपर्यंत पोचलेला माणूस आहे आणि मला पोचवणारे आपण सर्व आहात. आणि म्हणून कुठल्याही कार्यक्रमात नाव निवडल्यानंतर गोपाल शेट्टी आले नाही आता कोणालाही वाटू नये म्हणून प्रयत्न करत असतो. आणि परमेश्वरी कृपा आहे किती ट्रॅफिक असलं कितीही काही असलं तर मी पोचतो. एक चांगल्या कार्यक्रमासाठी आलो त्याचा नक्कीच मला आनंद आहे. मी मुंबईला होतो, मुंबई विटीला होतो. आज विटीवरून मी बोरिवलीला आलो. तिकडे 7 वाजता आरतीचा होता. मी 7:06 तिकडे पोचलो. तिकडनं निघालो आणि कांदुलीला एक ओपनिंग होता ते केलं आणि मी इथे आलो. आता इकडनं परत मी घरी जाईल. तर बरं वाटतो अशा प्रकारे ज्यावेळी कार्यकर्ते काम करतात आणि जुनी लोक त्या कार्यक्रमामध्ये स्वतःला जोडून घेतात आणि आपली जी परंपरा आहे ती परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. मी परमेश्वरासाठी प्रार्थना करेन की आपल्या येणाऱ्या पिढीला कोणत्याही प्रकारचा संकट शिवायचं जीवन जगण्याची संधी मिळो. कोरोनासारख्या महामारीमध्ये पण भारतसारख्या देशाने लोकांना वाटत होतं काय होईल देशात म्हणून, परंतु विकसित देशातले लोक हैराण झाले, परंतु आपण हैराण नाही झाले. सर्वांनी मिळून काम केलं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. येणारे नवरात्रीचे 9 दिवस आणि त्यानंतर आपण साजरा करणारा दसरा आणि दीपावली निमित्त आपण सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सर्व उपस्थित भक्तगणांना सर्वप्रथम नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आई पाटलादेवी आणि समस्त या भूतलाच्या रक्षणकर्त्या सर्व देवी देवतांना विनंती करतो, प्रार्थना करतो की सर्वांना चांगलं आरोग्य, सुख, समाधान आणि शांती मिळू दे. आजच्या या शुभ आणि ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित आदरणीय खासदार, तत्पर खासदार, सन्माननीय
गोपाल शेट्टी जी, कंट्रोल करने के लिए लगाना मालाड देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी दिलीप म्हात्रे जी, खजिनदार भूषण मंत्री शौनक देसाई, अखिल मंत्री आणि या संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद त्रैलोक्य, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे वरिष्ठ नेते जमनानीजी, नरेंद्र राठोडजी आणि सर्व भारतीय जनता पक्षाबरोबरच सर्व या ठिकाणचे मंडळाचे पदाधिकारी, त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आज मी या ऐतिहासिक प्रसंगी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज या ठिकाणी अति प्राचीन मंदिर आहे. गोपाळबाई 1807 साली या मंदिराची निर्मिती झाली आणि मालाड देवस्थान ट्रस्ट हा मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे. तर इथे फक्त पाटलादेवीचंच मंदिर नाही, तर प्रभू रामचंद्राचं शेकडो वर्षाचा इतिहास असलेलं भव्य दिव्य मंदिर आहे. या ठिकाणी हनुमंताचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आणि विविध देवी देवतांची इथे स्थानं आहेत. आणि या ठिकाणी साक्षात नागेश्वराचंही या ठिकाणी देवस्थान आहे. तर असं हे भव्य दिव्य हा परिसर, खासदार साहेब, हा मध्यवर्ती ठिकाणी 2.25 एकरचा हा परिसर आहे. आणि सांगण्यास एक विशेष अभिमान वाटतो. आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृतीचा कसा ताळमेळ करतो ते एक मी सांगू इच्छितो की या मंदिराचा जो CTS नंबर आहे तो 786 आहे आणि बाजूला मुस्लिम वस्ती आहे. आणि आजपर्यंत सर्व पुण्या गोविंदाने याचं जतन जोपासन केलेलं आहे. आणि या ठिकाणी खरोखर एक अभिमान वाटतो की खरं तर 2 वर्षापूर्वी आम्ही या परिसराचं सौंदर्यीकरण करणार होतो, परंतु कोरोनाच्या काळामुळे हे सौंदर्यीकरण लांबलं. आणि खरं तर आज या ठिकाणी आम्ही हा उद्घाटन सोहळा यासाठी केला की काम बरंचसं अधुरं आहे गोपाळबाई, आणि खरं आम्ही दसऱ्याला उद्घाटन करणार होतो, परंतु सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की संपूर्ण महाराष्ट्रातले मंदिर उघडण्याचा आजचा चांगला सुवर्ण योग. गेल्या 1.5 वर्षापासून थोडा मधला पिरियड मंदिरं उघडी होती आणि जवळजवळ 1.5 वर्षापासून संपूर्ण मंदिरं बंद होती, म्हणून आम्ही आजच हा उद्घाटन करण्याचा सोहळा या ठिकाणी पार पाडला. खरं तर या ठिकाणी खासदारांना आम्ही वेळ दिलेली 7 वाजताची, आणि आजपर्यंत कुठलाही कार्यक्रम असू दे वक्तशीरपणा हा खासदार गोपाळ शेट्टी यांचा हा गुण आहे आणि ते व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचणं ते त्यांचं आहे. परंतु थोडं काम बाकी होतं म्हणून मी विनंती केली खासदारांना की थोडं आपण उशिरा या. आणि खासदार एका ठिकाणी सुनील राणेंचा जो कार्यक्रम होता ते आरती आटपून आले. आणि आम्ही असं समजतोय का खरा संपूर्ण मालाड देवस्थान ट्रस्टने विनंती केलेली की आपण सप्रत्येकीकडे यावं, परंतु आमची व्यवस्था झाली नव्हती म्हणून त्यांनी इथे व्यवस्था पण केलेली आहे. जास्त काय मी बोलणार नाही, कारण हा जो मंदिर भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी जे आहे त्या मंदिराला शोभा आणण्यासाठी हे प्रवेशद्वार, त्याचबरोबर देवी स्तोत्र म्हणजे ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जाता येता भक्तगण वाचतील आणि ह्या मंत्राची स्फूर्ती घेऊन देवीचं दर्शन घेऊन पुढच्या कामाला जातील. पुन्हा एक बार आज नवरात्रीच्या मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आज हे उद्घाटनाचं सोपस्कर खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पार पडलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. राहिलेलं जे सौंदर्यकरण आहे ते आजच रात्री आणि उद्या सकाळपर्यंत पूर्ण करून या ठिकाणच्या भाविकांना त्याचा लाभ घेता येईल असे मी आशा करतो. धन्यवाद. जय हिंद. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थी साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. आई पाटला देवीला, खोकला देवी, शीतला देवीला नतमस्तक होऊन मंचावर उपस्थित आमचे सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टीजी, त्याचबरोबर मालाड देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत की नाही मला माहीत नाही, पण माझे काका आहेत ते दिलीप. पण आज तुम्ही हा पार्टी चेंज केली, आमचा सुनील केला. मी तुमची मुलगी आहे दिलीप काका, त्याचबरोबर भूषण मंत्री, अखिला मंत्री,
जमनानी जी, नरेंद्र राठोड आणि उपस्थित भारतीय जनता पार्टीची ताकद आणि माझी गावकरी मंडळी, आज एक किस्सा सांगते तुम्हाला. मी लहान होती, 8 वर्षाची होती आणि माझ्या वडिलांनी सवय लावलेली की पाटलादेवीच्या देवळात जायचं, दर्शन घेऊन यायचं. सकाळी उठायचा फार कंटाळा असायचा, तरी पण मी आणि माझी बहीण हातात फुलं घ्यायची होती. पण ती फुलांचं तेव्हा एवढं हे नव्हतं की जाऊन विकत फुलं घ्यायची. फुलं शोधत शोधत यायची, कुठे सडा पडलेला असेल तिथे निवडायची आणि नेऊन पाटलादेवीच्या देवळात नेऊन सोडायची. तर आज या ठिकाणी आज मला आनंद होत आहे की माहीत नाही मला की आज हा खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी, खूप मोठा क्षण आहे. आणि आज इतकी आम्ही दुःख पत्कारले काका, हार पत्कारली, भरपूर वेळा हारलो आम्ही, पण देवळात यायची मी. देवळात कधी पायरी मी सोडली नाही. ठीक आहे, हार जीत इलेक्शनमध्ये असतेच, त्याचं दुःख वाटायचं, पण त्याहून जास्त दुःख मला झालं की माझं घर खाली झालं. घर खाली झाल्यानंतर मी आईच्या दर्शनाला यायची, अशोक असायचा तिथे, मी बसायची, मनातलं दुःख आपण देवी पुढेच व्यक्त करायचं. पण आज या ठिकाणी असं वाटते माझं घर खाली झालं, पण आई पाटलादेवीनी 2017ला मला जेव्हा भारतीय जनता पार्टीने संधी दिली तेव्हा मला असं वाटलं की मला हा पूर्ण परिवार दिला आई पाटलादेवीने. आज त्यांची सेवा करण्याचा मला एवढा परिवार, माझी 3 माणसं गेली, पण आज हा एवढा भरपूर ह्याच्याने मला आशीर्वाद देणारा मला पुरा परिवार मिळाला. जेव्हा मला संधी मिळाली 2007ला, पण मी संधी गमावली. मला नको होतं, राजकारणच नको होतं. आणि त्याचबरोबर मी जेव्हा 2017ला मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली तेव्हा मी पायी पाटलादेवीचं दर्शन घेतलं आणि काकाच्याला नमस्कार करायला गेले. काकांनी मला आशीर्वाद दिला. मला एवढंच म्हणाले ते, योगिता तुझ्याबरोबर कोण आहे काय हे मला माहित नाही, पण आई पाटलादेवी तुझ्याबरोबर नेहमीच राहणार. आणि काका तीच ऊर्जा घेऊन मी, तुम्ही म्हणाले मला पाऊल पुढे टाक, काही होणार नाही, आई पाटलादेवी तुझ्या पाठीशी आहे. आणि तोच आशीर्वाद मला घेऊन मी पूर्ण जनतेसमोर गेली. आणि खरोखर थोडी भीती वाटली सुरुवातीला, पण खास करून खासदारांचं जे कार्य आहे, मी सुनीलजींना नेहमीच म्हणते, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी म्हणाली त्यांचं जे कार्य आहे, मी आता त्यांच्या समोर नाही बोलत, नेहमी यांना सांगते की एकदा त्यांनी जो शब्द दिला कोणाला, तोच शब्द ते कायम ठेवणार आणि ते काम पूर्ण करतात. मी आई पाटलादेवीला तेच नमस्कार करते की जे त्यांचं नेतृत्व आहे, मी त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम सुरू केलंय. तर अशीच मला बुद्धी देव की मी पुढे पण येणाऱ्या काळात पण, मी असं बोलत नाही पुन्हा परत मीच येणार कोण, पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मला जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही संधी दिली, तर ह्या पुढे पण मी कार्य करणार. कारण आज खासदारांचं आम्ही नेतृत्व बघतो, एकदा शब्द दिला म्हणजे तो पूर्ण करायचा. आणि तो पूर्ण मी, बहुतेकशी कामं नाही झाली, थोडीफार झाल्यात माझी कामं आणि 2-3 राहिलेली आहेत कामं, ती येणाऱ्या काळात मी नक्कीच पूर्ण करेन. माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की इथे BST बस आणायची. बरेच अडथळे आले काका, पण मी तो जो शब्द जेव्हा आम्ही गेलो जनता पुढे तेव्हा मी सांगितलेलं की माझ्या सासऱ्याची इच्छा मी पूर्ण करेन आणि ती मागच्या वर्षी आम्ही पूर्ण केली. ठीक आहे, कोणी अडथळे आणले मी तो उल्लेख आजच्या दिवशी नाही करणार, पण करत राहणार. आणि त्याचबरोबर हेल्थ पोस्ट एक आपल्याला नाही आपल्या गावामध्ये, तर हेल्थ पोस्टसाठी जागा पण आरक्षित होती. सगळं मी फॉर्मॅलिटीज केलं, पण काही माणसांनी थांबवले. पण मी आज पाटलादेवीच्या समक्ष सांगते की खासदारांनी मला थोडं त्याचं सहकार्य द्यावं आणि माझ्या या मालाडकर जनतेसाठी हेल्थ पोस्टची निर्मिती करावी, एवढंच या ठिकाणी सांगते. पुन्हा एकदा मालाड देवस्थान ट्रस्टचं मी आभार मानते. त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर माझे गावकरी मंडळी आहेत, त्यांना मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करते. आणि असंच तुम्हाला वाटते की कोणतं काम झालं पाहिजे ते लवकर मला सुचवा, मी नक्कीच पूर्ण करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.